माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। भाजपनं खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे अकलूजचे मोहिते पाटील बंडाच्या पावित्र्यात आहेत। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते रामराजे निंबाळकर, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी रविवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे। अकलूजच्या भूमीने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची कामगिरी केली आहे। यापुढेही या भूमीने अशीच कलाटणी द्यावी अशी अपेक्षा आहे, अशी भूमिका शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवारी दुपारी रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, जयंत पाटील यांचे आगमन झाले। यावेळी त्यांच्यासोबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, सांगोल्यातील शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माढ्याचे शिवाजीराजे कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। धैर्यशील मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं। बंगल्यावर सुमारे तासभर सर्व नेत्यांची चर्चा झाली। आम्ही केवळ विजयदादांची विचारपूस करायला आलो होतो, आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली असं रामराजे म्हणाले। मात्र जयंत पाटील यांनी वेगळे संकेत दिलेत। अकलूजकरांनी राज्याच्या राजकारणाला कलाटणी द्यावी असं पाटील म्हणाले। पाहुयात काय म्हणाले ते। नाही, मी विजयदादांना भेटायला खास आलो होतो। मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आले। आज कुठलीही राजकीय चर्चा इथे झालेली नाही आहे। फक्त बऱ्याच वर्षांनी विजयदादांना मी भेटलो। मी येणार म्हणून सांगितलं, त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं। आज राजकीय कुठलीही चर्चा आम्ही इथे केलेली नाही आहे। पण ही भूमी अशी आहे अकलूजची, इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे। माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी, एवढंच। मी याच्यापेक्षा जास्त काही बोलणार माढ्याची जागा मागितलेली होती, ती मागितलेलीच आहे ना, मागितलेली आहे। काही चर्चा नाही चर्चाच झाली नाही। आज इंडिया आघाडीची मोठी सभा आहे, महाराष्ट्रातून रणजितसिंह कुठलं जाणार आहे? नाही, मला मान्य आहे। पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे, मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलो आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे, मी आज गैरहजर राहणार आहे। पवार साहेबांनीच पाठवलं। पवार साहेब कशाला पाठवतो? मला कोण पाठवू शकतं? काय करताय? पाठवलं नाही आहे। पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवार साहेबांचे आदेश पाळतो। 2 नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने बोलू शकतात। पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या 10-15 दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल, एवढं सांगतो तुम्हाला।